श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य, मराठ्यांना आरक्षण मिळाले. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. वेळोवेळी अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. त्यावेळेस त्यांच्या जवळपास सर्व मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत. मराठा समाजासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ पाहत असताल तर नक्की लाईक करा आणि आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे पुढे बघा, मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. नवी मुंबईतून मुंबईत पोहोचण्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितले होते. दरम्यान जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ह्या जवळपास मान्य झालेल्या आहेत. आता शासकीय विहित नियमानुसार अंमलबजावणी होईल अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? नक्कीच ही मराठा समाजासाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठा समाजाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा. येणाऱ्या काळात मग या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांना आरक्षण हे भेटेल का? कमेंट करा आणि वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.